महोदय अभिजित पाटील झाले एक नाही पार्क आणि फूड पार्क। अध्यक्ष महोदय, आज आपण अर्थसंकल्पावर विषयावर बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद। अध्यक्ष महोदय, वन विभागात पुणे जिल्ह्यामध्ये वन क्षेत्राचा विचार करता कोल्हापूरमध्ये वन क्षेत्र हे मंत्री महोदय 25% आहे। सांगलीमध्ये वन क्षेत्र हे त्या ठिकाणी 14% आहे। साताऱ्यामध्ये 17% आहे। पुणे 10.94% आणि सोलापूर जिल्हा मात्र 1.54%। त्यामुळे आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आज सातत्याने दुष्काळ पडतोय। एवढं उजनी मोठं धरण असताना देखील त्या ठिकाणी वन क्षेत्र वन जागा असताना आमचं मात्र पर्सेंटेज 2% खाली असल्यामुळे आमच्याकडचं वन लागवड ही मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे। आपण वारंवार एवढी कोटी वृक्ष लावली असं सांगतो, परंतु त्याच्यावर नक्की काम होत नाही। आपण त्याच्यावरती लक्ष घालावं। आज कृषी क्षेत्रामध्ये कृषीचा 3.3 वरनं आपण 8.7 वर गेलोय आणि मग कृषी क्षेत्रामध्ये 9,000 कोटीची तरतूद केली आहे। आणि आज सगळ्यात महत्त्वाची कृषी क्षेत्र वाचवायचं असेल तर त्याला लाईट देणं गरजेचे आहे आणि त्याला लाईट मिळत नाही। सोलार पंपाची योजना देखील त्या ठिकाणी प्रभावी होत नाही आणि त्याच्यामध्ये जे अट्ट आहे की 2.5 एकराच्या खालच्याला 3 HP चा पंप तो त्या ठिकाणी 200 फुटावरचं पाणी उचलत नाही। त्याच्यामुळे ती अट्ट रद्द करून 7.5 चा जो पंप घ्यायचा आहे त्याला त्या ठिकाणी आपण सुविधा दिली पाहिजे। दूध विकास पशुसंवर्धन असे आपण 635 कोटीची तरतूद केली आहे, परंतु खऱ्या अर्थानं आज आमच्या इथले सगळे पशुसंवर्धनाचे दवाखाने त्या ठिकाणी निष्कृत झाले। त्यासाठी निधी देऊन त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी भाऊसाहेब फुंडकर ही योजना त्या ठिकाणी आहे। भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये केळी आणि द्राक्ष त्या ठिकाणी वगळण्यात आली आहे, तर त्याचा समावेश झाल्यास त्या ठिकाणी 5 एकरापेक्षा जास्त शेती असणाऱ्याला त्या ठिकाणी लाभ होणार आहे आणि त्याच्यासाठी आपण खऱ्या अर्थानं निधी देणे। साहेब अहो 1 मिनिट तर बोललं पाहिजे साहेब, 1 मिनिट तर बोलू द्या आणि निधी देणं गरजेचं आहे। साहेब माड्यामध्ये त्या ठिकाणी आमच्या इथं क्रीडा संकुलन आहे। क्रीडा संकुलला त्या ठिकाणी गेले कित्येक वर्ष 10 एकराची जागा असताना त्याला निधी आवश्यक असणारा 3 कोटी निधी मिळालाय आणि त्याच्यात काम होत नाही। तर अधिकीचा त्या ठिकाणी अजून 3 कोटीचा निधी द्यावा आणि माड्याचा त्या ठिकाणी क्रीडा संकुलन करावं। आज एका बाजूला साहेब शाळा शिक्षणाच्या बाबतीमध्ये आज आपण धोरण आखतोय, पण दुसऱ्या बाजूला 1,04,499 शाळा प्राथमिक शाळा आहेत। त्याच्यापैकी 10,300 शाळांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही। आज त्या ठिकाणी 4,388 शाळांना मुलींसाठी शौचालयाची सोय नाही। आज 13,584 शाळांना खेळाची मैदानं नाहीत। 7,419 शाळांना ग्रंथालय नाहीत। 5,851 शाळांना लाईट नाही आणि मग शाळेचं शिक्षण होणार कसं? माझ्या माढा तालुक्यातलं जिल्हा परिषदच्या 293 शाळा आहेत आणि 283 शाळांना आज त्या ठिकाणी CCTV बसवलेले नाहीत। आज आपण बदलापूरची घटना बघितली आहे। आज तिथलेच कर्मचारी कसे दुष्कर्म करतायत आणि मग CCTV बसवणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग ती CCTV बसवले जात नाहीत, त्याच्यावरती कुठेतरी आपल्याला बोलणं गरजेचं आहे। दुसऱ्या बाजूला साहेब 2018च्या तुलनेमध्ये 2023-24 मध्ये 18,55,723 विद्यार्थी त्या ठिकाणी घटलेले आहेत आणि आज 1700 शाळा त्या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत। त्याचबरोबर आजची परिस्थिती साहेब 2 मिनिटं, त्या ठिकाणी 52,833 त्या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होऊन त्या ठिकाणी बाजूला गेलेत। दुसऱ्या बाजूला मात्र 25,012 शिक्षक नव्यानं आलेत। आज शिक्षकांच्या बाबतीत एक शेवटचं बोलतो साहेब, शिक्षकांच्या बाबतीत रोज मी कार्यक्रमाला गेल्यावर शिक्षक मला एक कविता म्हणून दाखवली होती। रोज तुम्ही आम्हाला म्हणता साने गुरुजी व्हा, साने गुरुजी होतो, पण आम्हाला आमच्या कामाचा बोजा पाहाल का? उपक्रमशील किती, ID पासवर्ड किती, शारदेच्या या उपासकाला मोकळा श्वास घ्यायला लावचाल का? रोज एक नवा फतवा आमच्यासाठी येतोय आहे। आज इकडे परवा तिकडे परवड आमची होत आहे। आज आमच्या परवडीकडे थोडं तुम्ही पाहाल का? अनेक जण अनेकदा अनेक आदेश आमच्यावरती काढतात, एक संपोस्तोर दुसरा त्या ठिकाणी तोवर निघतो, लादला जातो। गुणवत्ता मुलांची वाढवण्यासाठी या थोडा वेळ द्याल का? विद्यार्थ्यांची संख्या कमी होते, मनामध्ये धडकी भरते। आम्हाला देखील कधी अतिरिक्त होतोय आणि आम्ही नोकरीपासून वंचित होतोय, मनामध्ये चिंता आहे।
पटसंख्येची अट जरा शिथिल करचाल का? साने गुरुजी व्हा म्हणता आम्हाला, आमच्याकडे कधी पाहाल का? एक मिनिट साहेब, एक मिनिट. जुनी पेन्शन पटसंख्या, जुनी पेन्शन पटसंख्या बदल कोणी बोलायला तयार नाही. मास्तराच्या पगारावर मात्र सगळे बोलतात. शारदेच्या उपासकाला जसा मोकळा श्वास घ्यायला द्याल का? साने गुरुजी होण्यासाठी आम्हालाच्याकडे कामाचा बोजा पाहाल का? संतोष जाधव सरांनी इतक्या पोटतडकीनं हा विषय मांडलाय. साहेब, माझ्याकडे 125 शिक्षक अतिरिक्त उपक्रमात होत आहेत, तर याच्यावर लक्ष घालून त्या ठिकाणी सगळ्यांना न्याय द्यावा. धन्यवाद. सामान्य